एक दिवस घराबाहेर काम करताना रेखाच्या पायाला दुखापत होते. त्यामुळे रेखा आपला नवरा शेखरच्या खांद्याचा आधार घेऊन हळूहळू आपल्या रूम पर्यंत येत होती. तिचा पाय खूप दुखत होता. तिला स्वतःला चालताही येत नव्हते, परंतु तिला चिंता होती ती दुसऱ्याच गोष्टीची. रेखा विचार करत होती, उद्या माझी नणंद येणार आहे. हे देवा, मला पण आजच लागायला हवं होतं. आता सासूबाईंना आणि माझ्या नंदेला असेच वाटेल की कामं नको करायला, म्हणून मी मुद्दाम असं करून बसली आहे. तेवढ्यात शेखर बोलतो, रेखा मॅडम, काय मनातल्या मनात बडबड करत आहात? दुसरा पाय चांगला आहे ना? सर्व वजन माझ्या खांद्यावर टाकलं आहेस. हे ऐकून रेखाला राग येतो आणि ती स्वतःच लंगडत लंगडत आपल्या रूमकडे जाऊ लागली. जेव्हापासून लग्न करून आली आहे तेव्हापासून सर्व जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर टाकलं आहे. माझे खांदे सिमेंट पासून बनलेत का? अशी चिडचिड करत रेखा आपल्या रूम मध्ये पोहोचली. शेखरला आपल्या बायकोची परिस्थिती समजत होती, परंतु तो बहिणीला समजावू शकत नव्हता की आईला सुद्धा समजावू शकत नव्हता, कारण त्या दोघीही फटगळ स्वभावाच्या होत्या. शेखरची बहीण मीना आली की सासूबाई तसंही रेखाला कामाला झुंपत असत. रेखाने पेन किलर घेतल्यावरच पायाचं दुखणं थोडं कमी झालं होतं, परंतु तिच्या डोक्यात उद्याच्या तयारीची लगबग चालू होतीच. भीज घातली आहे, उद्या सकाळी पाव आणावे लागतील. दहीवड्यांसाठी दही जास्तीचं लावून ठेवलं आहे. पुलाव भात बाहेरूनच मागवेन. मुन्नी पिंकू आल्यावर लगेच बोलतील, मामी आम्हाला मिसळ हवी. सर्व पूर्वतयारी केली आहे, फक्त सासूबाईंनी सकाळी अजून काही करायला सांगायला नको, नाहीतर माझी हालत खराब होईल. असा विचार करत रेखाने फोन उचलला. तेव्हा शेखरने तिला विचारले, एवढ्या रात्री कोणाला फोन करतेस? तेव्हा रेखा म्हणाली, उद्या मी पुलाव योगिताकडून मागवणार आहे. तिला अगोदरच सांगून ठेवते. सकाळी सांगून तिने ऑर्डर नाही घेतली तर माझी गडबड होईल. तेव्हा शेखर तिला बोलतो, असा निगेटिव्ह का विचार करतेस? कदाचित गोष्टीमध्ये ट्विस्ट पण येऊ शकतो. पॉझिटिव्ह विचार कर आणि शांतपणे झोप. असं बोलून शेखरने रेखाकडून फोन घेऊन स्वतःकडे ठेवला. मग ज्याची भीती होती तेच झालं. रेखाने जास्त विचार केल्यामुळे तिला झोप उशिरा लागली. त्यामुळे सकाळी अलार्म वाजला, पण रेखाच्या काही लक्षात आलं नाही. शेखरला आरशासमोर तयार होताना पाहून तिची मात्र झोपच उडाली. हे देवा, किती वाजले? तुम्ही मला उठवलं का नाही? असं बोलत रेखा उठली. पाय जमिनीवर ठेवताच ती ओरडली, आई ग, कारण तिचा पाय अजून दुखत होता. शेखर लगेच म्हणाला, पाहिलंस का, तुला का उठवलं नाही ते? रेखा, तू जेवढा आराम करशील तेवढा तुझा पाय लवकर बरा होईल. त्यावर रेखा बोलते, सासरी आराम करणे म्हणजे हराम असते. असं म्हणत ती हळूहळू स्वयंपाकघरात पोचते. तेव्हा मुलं दूध पीत होती. सासूबाईंनी मिसळ कुकरला लावली होती. दहीवड्याची चटणी तयार झाली होती. रेखाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या गैरहजेरीत एवढ्या नियोजनात काम चालू होतं. तेवढ्यात सासूबाई रेखाला विचारतात, सुनबाई, आता तुझा पाय कसा आहे? तेव्हा रेखा म्हणाली, ठीक आहे आई. फोन यांनी ठेवला होता म्हणून अलार्मचा आवाज नाही आला, नाहीतर तुम्हाला एवढं करावं लागलं नसतं. त्यावर सासू बोलते, काही हरकत नाही, तू मुलांचे डबे भर. शेखर आणि ह्यांना मी चहा आणि पोहे देत आहे. आता मात्र रेखाला समजत नव्हतं, आज काय चालू आहे. जखम माझ्या पायाला झाली आहे की सासूबाईंच्या डोक्याला? कारण काहीच न बोलता त्या गपचूप स्वयंपाकघरातील कामे आज त्या करत होत्या. याआधी कधीच असं घडलं नव्हतं. शेखरची बहीण मीनाचे वागणे सुद्धा आज बदललेले होते. ती रेखाला आवाज देऊन मला हे आणून दे, ते दे अशी नेहमी वागणारी आज स्वतःच सर्व काम स्वतः करत होती. तेवढ्यात मीनाचा नवरा संदीप आपली आई आणि बहिणीला सोबत घेऊन आले. तेव्हा सासूबाईंनी त्यांना पाणी दिले. मग सासूबाई आणि शेखरची बहीण मीना दही वडे तळण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागल्या. रेखा सोप्यावरून उठणार तेवढ्यात सासूबाई बोलतात, तू बस, आराम कर सुनबाई, आम्ही दोघी करतो. सून सुद्धा ह्या घरची सदस्य असते. तिला काही त्रास होत असेल तर तिला मदत करणे सासरकडील घराची जबाबदारी आहे. हो वहिनी, मी सुद्धा म्हणूनच लवकर आले. आईला मदत करणे मुलीचं कर्तव्य आहे. असं मीनाही बोलू लागली. नेहमी तूच आमची सेवा करतेस, आज मलाही तुझी सेवा करू दे. रेखा विचार करत होती, माझ्या पायाला लागला आहे त्याचा परिणाम माझ्या सासू आणि ननंदबाईच्या डोक्यावर कसा झाला? तिला काही कळत नव्हते. एका रात्रीमध्ये असं काय घडलं? रेखाच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून शेखर तिच्या जवळ येतो आणि तिच्या कानाजवळ बोलतो, कसं वाटलं ट्विस्ट? मजा येत आहे ना? तू बसली आहेस आणि आई आणि ताई स्वयंपाकघरात काम करत आहे. खरंच मज्जा येत आहे. त्यावर रेखा बोलते, हे कसं शक्य झालं? तिने आनंदाने विचारलं. त्यावर शेखर बोलतो, हे तर बाबांचं डोकं आहे. त्यांनी मला सांगितलं, सुनबाईला आराम करू दे, जास्त विचार करायला सांगू नकोस, मी सर्व मॅनेज करतो. त्यांनी संदीप भाऊजींना फोन केला आणि सांगितलं
तुमच्या बहिणीच्या साखरपुड्याची अंगठी आपण इकडे माझ्या ओळखीच्या सोनाराकडे घेऊया. त्यासाठी तुम्ही आई आणि तुमची बहीण ह्यांनाही उद्या बरोबर घेऊन या. जेवण झालं की आपण सोनाराकडे जाऊ. बाबांना माहित होतं ताई आपल्या नंदेसमोर आदर्श नणंद आणि आई आदर्श सासू दाखवण्यासाठी घरातील सर्व कामे करतील आणि त्याचा फायदा माझ्या सुनेला होईल. तिच्या पायाला लागला आहे, तिला आराम मिळेल. हे ऐकून रेखा बोलते, अरे बाबा तर मोठे खेळाडू निघाले. आता समजला मला ट्विस्ट. तेवढ्यात रेखाचे सासरे तिच्या जवळ येऊन बोलतात, मोठे खेळाडू नाही सुनबाई, अनुभवी खेळाडू बोलतात ह्याला. एकीकडे रेखाची सासू आणि नणंद स्वयंपाकघरात घाम गाळत होत्या, तर रेखा तिचे सासरे आणि शेखर पाहुण्यांबरोबर शॉपिंगची चर्चा करत बसले होते. जीवनात खूप वेळा आपण काही गोष्टींचं गरजेपेक्षा जास्त टेन्शन घेतो, परंतु त्या गोष्टी अगदी सहज सुटतात. तात्पर्य, आपल्या माणसांची आपल्याला साथ असेल तर अशक्य असं काहीच नाही.